चला आलो पाहुण्यांच्या घरी. घ्या साईडला घ्या. सावली लावून इथं गाडी. चला आलो पाहुण्याच्या घरी. राम 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 राम. किती वेळची वाट पाहतोय? आता हे पाहुण्यांच्या घरी गेलो पुरींचं उरकायला आला त्याला लागतोच टाइम ना. पाणी झालं मग आलो. बस पुरी रस्त्यांवर नाही ना बसू आपण खाली बसू या. बसू काय त्याला काय हो. तुम्ही वर बसा रे. हो बस 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 या बस बस. घ्यायला तर काय वाटतच तुम्ही. हो आता ते त्यांनी सांगितलं ना तुमच्याकडे आहे. हे आमच्या आदर्श शेतकरी. मुलीला घेऊन आले तेवढे. हा हा मग परत पट्यात म्हणजे ती पाहुणे बोलले नाही तसं काय नाही त्यांचं काय म्हणत नाही. समक्ष बरं झालं बरं झालं. हा आमचा मुलगा आहे का. आता शेतीवाडी शिक्षण झाले पण आता नोकऱ्यांची अशी परिस्थिती शेती. शेतीच पाहतोय. तसं प्रयत्न चालू आहेत. नोकरी लागली तर ते करणारच आहे. आता कुठले लेकरं थांबत येतो शेतात काम करायला. हा ते तर आहेच. नाही ती सगळं सांगितलेलं यांना काय करतोय काय शेती कशी काय. मग आता बाकी काही एकदा सगळ्या गोष्टीची एकदा माहिती झाली एकमेकाला पुढचं नियोजन करता येते. बरोबर. काही करायचं मग मुलीचं मुलगी ती काय मुलगी. हो कुंकू लावायचा कार्यक्रम करून घ्यायचा. नंतर स्वयंपाक करतील मग आता मुलाला नारळ वगैरे द्यायचा कार्यक्रम करावा लागला. स्वयंपाक चालू केलेला आहे. केलाय का. हो मग चालतं झालं म्हणजे मग बसा तुम्ही जण काय तर बस त्यांना आदर्श आहेत ना. अहो शाने माणसाला मान असावा. आता मी तर आहे ना मी दोन्ही कुणा बी बस बाकीच्या अडचणीला आहे. बसा या पुढे या. अहो या बरं या. काम करा तुम्ही. हो बसा पोराला कुकू लावा. चला. बस ये इकडे मी तिकडे बसतो. इकडून येतो. कसं रेट सर व्हावं सगळं झालंच पाहिजे ना. परंपरा आहे. आपण हिंदू धर्मात तुम्हाला आमच्या आदर्श शेतकऱ्याची हीच ताकद राहील ना शेतीचं. शेतीचं. हो मोठं बागायत रे म्हणे. चालू वर्ष 1.5 टन आपलं 1.5 ट्रक किती ट्रका लसूणच. हा पेपरला होती बातमी. हा पेपरला बातमी होती. हा लोकांनी कांदा केले यांनी लसूण केला. शिवाळा त्यांचं खरबूज दिल्लीला गेलतं. मी IT इंजिनियर आहे पण जॉब नाही सध्या. जमीन किती आहे? जमीन आमची 50 एकर आहे. बैलाने करता का ट्रॅक्टरने? बैल आणि ट्रॅक्टर दोन्ही. ट्रॅक्टर कुठं बसता? ट्रॅक्टरवर कुठं बसतात सीटावर बसतो. कुठं मला काय काय उलट ट्रॅक्टर चालत. नाही सीटावर बसतो. विचारलं बाय. राम राम. राम राम. तुम्हाला विचारायचे काय विचार. बा काय तर म्हणलं होता दगडी काय काय सोपं हा ना ते काय कच्चे नाही ते. बसा बसा मागं सर, बसा. बस सर मग तुम्हाला काय मुलीला विचारायचं असलं तर विचारा. हा आता ते आहे समजा आहे का नाही. मुलीला विचारायचं. हो सर अलीकडे ते त्यांचं होईल नाही ती. बघ घे तिथंच काय तर नाही करायचं. विचार काय विचारायचं असलं त्या मुलीला तर काय आता विचारायचं काय. स्वयंपाक येतं काय ना छंद काय शिवण क्लास येतोय काय ब्युटी पार्लर मग दुसरं काय करणार पुरी सध्या ते शिवण क्लास आणि ब्युटी पार्लर. अहो पण दोन गोष्टी बोलून घेतलेल्या बऱ्या. आज परत उद्या नको म्हणाय तुम्ही की बा ही विचारायचं राहिलं आणि ती राहिले. आता समक्षात काय असेल ते विचारून घ्या. लेकरांनी थोडंफार पोटापुरतं शिकावं. सगळ्या तुम्हीच विचारा. विचारा तुम्हीच. आता मी विचारू काय मला माहिती आहे सगळं. मलाच लावा विचारायला. पण आम्ही ऐकू बुवा तुम्ही विचारल्या. पोरगी तुमची मुलगा यांचा आहे. मला सांगा दोघांची माहिती मला आहे ना. तुम्हाला सांगू तुम्ही एकामेकाला विचारा. आमची भावकी अशी त्याच्यामुळे आता काय कोणाला बोलावं तर झालं बरं तर ठीक नाही परत मी विचारू का? आज चालून विचार. काय करता तुम्ही? मी शेती करतो सध्या पण ज्यावेळेस जॉब लागेल त्यावेळेस मी बाहेर जॉबसाठी जाणार. अच्छा तुम्ही शिक्षण कुठं केलं? माझं पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला. अच्छा मग पुढे जाऊन भविष्याचा काय विचार आहे? भविष्यात मी शक्यतो जॉबच करणार आणि ज्यावेळेस मला जॉब लागेल बँगलोरला पुण्याला की मुंबईला म्हणजे तिथे कुठे लागेल तिथेच मी सेटल होणार. जमीन घेऊन घर बांधणार. फ्लॅट घेणार नाही मी कारण फ्लॅटचं कसं असतं फ्लॅट बंद राहतात जागा कमी असते त्यामुळं खाली चार खोल्यावरती 4 खोल्या करून मग इकडचं सगळं विकून आई वडिलांना पण तिकडेच नेणार असा विचार आहे माझा. पण शेतीची नाळ सोडायची नाही. बरोबर आहे.
ते आहेच. स्वयंपाक येतो? हा स्वयंपाक येतो मला, कधी कधी करतो मी घरात भाजी वगैरे, फक्त चपात्या येत नाहीत फक्त. नाही ते मला येतात, म्हणजे कधी मला मूड झाला तर मग तुम्ही करून देत जा, कधी मी तुम्हाला करून देत जाईन. बाकी मग ठीक आहे बघा. बरं झालं तुमचं एकमेकाची हा बी प्रश्न महत्वाचा आहे. हो आहे ना. उद्या तिला कंटाळा आला तर याला बी येतंय का नाही विचारणं गरजेचं आहे ना. आता आपलं करतोच कोण याला कंटाळा आला याला चाललं हॉटेल हॉटेल. काय मला तिकडून आणू दे. आपल्या सारखं नाही राहिलं ना म्हणा आता. नाही हॉस्टेलला होतो ना, हॉस्टेलला मी मेस लावलीच नव्हती, माझं मीच करून खायचो, कारण मेसच्या जेवणाचा त्रास लय व्हायचा. म्हणून ते आता अडचण राहिली नाही ना. हम्म. तुम्हाला काय विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता मला. तुझं किती झालंय शिक्षण? माझं MBA. MBA झालंय. आणि पुढे तुला शिकायचंय का? नाही, मला शिक्षण नाही करायचंय पुढं. बर, समजा मला भारतात नाही पण भारताच्या बाहेर जॉब लागला तर तू येशील ना तिकडं? आता मग लग्न केलं तर यावंच लागेल ना. हा, तेच विचारायचं महत्वाचं होतं. आणि जर आपण भारताच्या बाहेर गेलो तुला तिकडं शिकले तरी काय अडचण नाही, तू पण जॉब केलास तर तुझ्या मर्जीप्रमाणे जसं तुला पटेल. आणि तुला काय काय येतं स्वयंपाकात? मला सगळं येतं, नॉनव्हेज व्हेज सगळं येतं बनवता. ठीक आहे. आणि गाडी वगैरे चालवता येते तुला? हा थोडी थोडी जमती, पण तुम्ही शिकवता ना मला पुढे जाऊन. विचारू विचार. घरातले काम येतात का सगळे? हो सासूबाई, सगळं येतं मला करता. तर नोकरी आता सध्या नाहीये त्याला, तू शेती काम करतोय. हो. तर लग्न झाल्या झाल्या लगेच नोकरी नाही लागणार आहे, तुला शेतीतले काम येतात का? हा म्हणजे आमच्या घरी पण शेती आहेच की, मी करतेच की किती पण येत काम. नसले तरी करायचे आल्यावर, कारण ते तुझं घर आहे, तुझा संसार आहे. आता आमच्याकडे 4 व्हीलर नाही, माझा लोक कामाला लागला ना तर घेऊ, पण आता आमच्याकडे बैलगाडी आहे, तर त्याची सगळ्या कामात साथ द्यायची तू, तो पण सगळ्या कामात तुझी साथ दे. हो का नाही, नक्कीच देईन मी साथ. चालेल ना तुला? आणि साथ देऊनच पुढे जाते ना, असं साथ सोडून नाही. चांगले विचार आहेत तुझे, पटले आम्हाला मुलगी पसंत आहे तुमची. आहे ना? तुम्हाला काय वाटतं? मला काय नाही, नवरदेव कुठले माणसं पटले त्यांची एकमेकाची पसंती झाली मी संपला विषय. हे नाही घेण्यापासून कोण आता हे काय नाही. बरं काय बाकी मग चालायचं जेवण करू. जेवण करू. हा, चला. हा. चला बनवा ताट, तुम्ही जाऊ, आम्ही आलो हात पेटवून. बरं बरं, पाहुणे, चला. येऊ का? हा, येऊ का? व्यवस्थित झालं. हा. एकदम व्यवस्थित. काय अडचण नाही, काय नाही. येते. हा बघा अजून येते काय हा तुम्हाला जर- चला इकडे जेवायचं, चल. पाया पडायचं असते. अरे काय काळजी करू नका, आता काय पसंती झालेली आहे एखादी. मग काय ते त्याच्यामुळे अडचण नाही. हा, तेच हा, महत्वाचं काय- असते. अरे राहू दे बाळ, राहू दे. काय नाही. बरं चला पुढे नो चला. चेअरमन. हा बरं जागा हाय जाड पोरग पण चेअरमन तू पाहिलं तर तू पोर बी एवढी एवढीशी पोर आणि बरी म्हणजे लय चांगली जागा आहे ती. दिखणी ना. मग अरे दिखणी पण काय उच्ची पोरी पोर आहे काय तवा. अरे म्या म्हणून जमावलंय ती. मस्त आहे मस्त बरं जाऊ दे, चला. कसं ज्यांच्या नशिबात ते जोडायला ते होतं. आहे. झाड असं. अरे गावचे आदर्शन काय वरपीत होतं. अरे जेवलं होतं का नव्हतं 4 दिवस. काही जेवणारच नाही आता, लय खाल्लंय राव. असा जोडदार आहे. चुकून आता ही पुरणपोळी दुपारचे होते. जेवणारच मुली नाही. बघा ते आपलं पोरे बघा आलतो ही काय यांच्या मुलीला. मुलगी आमची. हा तुमच्या भावाचा. हा. पोरगी तर लईच देखणी आहे बाया, पण जरा बुटकीच दिसती, पण जाऊ दे आता. पण जाऊ दे ना, हिल्स घालन ना, हिल्स घातले उंच होई नाहीत. पण तुम्हाला दुसरी सोयरीक नाही सापडली का हो ना का बरं? काय झालं? काय झाडाची माणसं आहेत राव, तुला माहिती असून अशी माणसांना फशी तू म्हणले आता काय बोलवतो. बरं होते का आता आता त्यांना काय झालं तेव्हा? ए, तिथे यार ही काय 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 बोलतात? लय नालायक सक्का भाऊ आहे मा, पण लय नालायक तुम्हाला सांगतो. नालायक? ए, माणसं काय कमिशन बिमिशन काय उद्या करतो? कमिशन कशाचं काय तिथं काय 2 गोष्टी बोललो काय मी तुमची त्यात काय. गोष्टीचा काय विषय, तुम्हाला काय कमिशन दिलं काय पोरात जमावून? हो ना ना असं काय रोज सकाळ भावाची पोरग आहे तुमच्या ती. असं सख्या भावाचं, पण पोरी मला नाही वाटत नादावतील म्हणून. का हो, काय झालं? म्हणजे काय फॉल्ट आहे का त्यांच्यामध्ये? फॉल्ट आहे त्यांच्यामध्ये बाई. सख्या भावा संग याचा अर्थ बोलत नाही, आम्हाला घराच्या बाहेर काढत, तुला 3 मिनिटात घराच्या बाहेर काढी. ती बाया म्हणजे लय कायदेशी नाही, तुला माहित नाही. अहो, पण ते मला नाही रे वाटत तसा माणूस. तरीच ते म्हणत होते की शेतीतलं सगळं काम करावं लागन असं तसं.
अगं तुला अशी नोकरानी बनवती, नोकरानी माहितीये का? नुसती इशाऱ्यावर नाचायचं, मीच धाकटी तर मला नुसती नाचवत्यात. तिथे माहिती नाही त्यांची गुण. माझ्याकडनं काम चेअरमन म्हणतात मला दिलं गा. मग तुम्ही आमच्या गावचे नाही तिथे, अहो, पण मी त्याला लगीन जोडीदार करून आले मला तेव्हा मला माहिती किती त्रास जोडीदार लय दिलाय. दिवस राहतो, असं कसं करेन मला काय आहे. कळलं? लय दिसायला झापा येते तुम्हाला नाही माहिती, सगळ्यात घाण म्हणजे काही गोष्टी लपितोय काय? लपित म्हणतो सगळं बायकोचं ऐकून ती बायाला बेकार आहे. आता सख्या भावाची पोरग आम्ही काय खोटं बोलावं? नाही तुम्ही नाही एखाद्या खोटं बोलणार. पोरीचं नाही वाटलो म्हणून आम्ही आलो सांगायला. व्यसन बिसन आहे काय? हा? अगं व्यसन त्याचं गावात लपड होतं. आणि तो 3 टायमाला पिऊन येतोय. अरे काय तिथे कसली जागा लागली का? काही यांचं काय पंचांगण उचाकलं का बा? हाय पोऱ्या चांगला वाटला मला, जोडीदारच आहे इथपर्यंत. सखा भाऊ बिन दोन्ही बी सांगत म्हणलं आता काय आपण तरी करणार आहे? आणि तुमच्याकडे काय कानावर नाही आलं? मला नाही करायचं लग्न. जोडीदार आहे. पोरी सांग, पोरी सांग. अगं, पोरगी लागली रडायला. तुला सांगते त्याचं गावात लपड होतं, पळवून नेणार होता. 2 दिवस ऊसात त्याला कोंडून ठेवला लोकांनी. हा. माहितीये का? त्याला दरवाजा पण असतो का? अगं दरवाजा नव्ह, ऊसात लपून ठेवला होता. हा. कारण की कुत्र्यावणी मारा आलती त्याला लोक. आम्ही वाचवलाय विचार. आता ह्यांच्या काय कानावर नाही, त्याला कुणी काय करावं. पण लय व्यसन मला आहे त्याला. त्याला 50,000 रुपये दिले. काय करू पाटील? काय बोलणार पैसे हात काहीतरी आता हे बरं काय तिथे तुझं हेच उद्योग घेत जा बाजारात कोणाचे बैल घेऊन देते 1500 हान इकडे आता हे नाही चालू केले तो. आता ही काय चित्र होती होय. नाही मग याच्यात मी काय बाबा लोकांचं भाव पैसे घेतात तसं चेअरमन तुम्ही अरे सुद्धा. पण तुला माणसं बघून तरी एवढी सोन्यासारखी पोरगी ते येड्यांच्या हवाली करून देऊ राहिला. आणि हाय का त्याला काम धंदा? पुढं काय काय आपलं बघून द्यायला लागला पोरगी? 1.5 टनाचं पोरग शेती करतो म्हणणे. आणि काय वजनदार आहे पोऱ्या? काय वजनाला जाळी तू आता त्याची? खात्या पित्या घरचं आहे म्हणलं तिथं राहणार ना पोर. अहो, पण अरे काम जर धंदा शिवाय पोरग पण म्हणलं जाऊन दे आहे शिकलेलो लागेल नोकरीला. नाही ते दिसतं म्हणते तुम्ही job नाही शब्दाला मान करत. माय, पण आता काय एवढी काय खोलीवरून दे आपल्याला माहिती. ए, आणि एक जाऊन गोष्ट, job आम्ही करतोय, काय नाही बोललो करतोय, असं तुला सांगू शेतीत नका. राबायला लावलं म्हणून. मग काय तर आम्ही काय बोललो असं सांगू नका, नाही तर आमच्या घरी हा, भांडण. नाही तर काय? आम्ही करायला जायचं तुमचं भलं आणि आमचंच वाटोळ होऊन बघायचं. नाही. मी करतो बरोबर. अहो नाना तुम्ही ते काय तर बोलता? म्हंटले की मी लंडनला वगैरे जाणार वगैरे जॉब वगैरे तिकडे बघणार. लंडनचा त्याला काय कळतंय? इथं साधं गावात त्याला कुत्र विचारत नाही, लंडन चाललाय. अहो, आहे का त्याला काम धंदा? रोज मोकार हिंडतोय गावामध्ये. अहो अख्ख्या गावाची डिटेल माझ्याकडे असते. मला फक्त विचारा की ही पोरगी कशी, ही पोरग कसं. अहो कशाला पोरगी देता? चांगल्या पोरीचं वाटोळ होईल. अहो मस ह्यांचा सक्का भाव आहे, पण ते लई नालायक लोक आहेत. आणि त्यांची बायको आहे का नाही पक्की कायदाशी नाही. मला घ्या ना विचारून. सोन्यासारख्या लेकराचं वाटोळ करू नका. बघा जरा विचार करा. हो का? चांगलं सांगायचं म्हणून आम्ही सांगितलं. आता आम्हाला काय घेणं देणं आहे बाय, पुढचं तुमचा प्रश्न. पुरीला नांदवणार तर नाहीत, पण 6 महिन्यात नक्कीच बघा तिला घराच्या बाहेर काढतील. आणि रोज पोरग पियतय, रोज पिऊन डुलत येतोय. बघ बाई तुझ्या हातात आता लगीन करायचं का नाही? बाबा मला लग्न बिग्न काय करायचं नाही. या अशा पेताड्याच्या हातात देता काय मला? माझ्या आयुष्याची बरबादी होईल. मी कसं काय करून देईन रे? आता कसे माझी पोरगी काय आणि तुमची पोरगी काय एकच आहे ना. आणि लग्न करस तर ना लय गोड बोलत येत. आणि हे मध्यस्थी करणारे टंगे आहेत ना, पहिले ते चोपले पाहिजेत. आणि एकदा का लग्न झालं ना, असं सरड्यासारखे रंग बदलतात. आणि तुला माहितीये का, ती बाई स्वतःच्या नवऱ्याला कुत्र्याने हाणती. मग विचार कर तुझी काय गत करल. मस माझ्या नवऱ्याचा सक्का भाव आहे, पण त्या घरात तुझं लय अवघड आहे बघ. लग्न कुणाचं पण होऊ दे, पण असल्या नालायक लोकांना कुणी पोरगी देऊ नये बाबा. सासू नाही ती कायदाशी नाही, रोज कुतवीन तुला. हा आणि असं झाल्यावर तुम्हाला गोड वाटेल का? तुम्ही तर पोरीचा बाप आहे. नाही ना आम्हाला पोरगी द्यायचीच नाही. मला बी नाही करायचं लग्न इथं. आणि काही नोकरी बिकरीला नाही ती पोरग. उगा खोटं सांगतात बडे बडे बाता. आणि कशाचा इंजिनियर होतो? म्हशीच्या माग गोडना गोडतोय इंजिनियर म्हणे. नाही बघत मधलाच माणूस पडावा लागणार आहे मला. जाऊ द्या, न लय म्हणावं नका घेऊ. ही जाईन ना पटलं, आपण दुसरी बघतो. हा पप्पा कुणाचं जमलं? कुठे जमलंय आपलं लगेच तवा? फक्त नारायण पण नसते सोन्यासारखी माणसं आले म्हणून हे झालं माहित झालं ना. बरोबर. आणि ऐका, आमच्या दोघांची नावं घेऊ नका. उगा एखाद्याच्या लेकीचं वाटोळ होणी म्हणून मी सांगितलंय. नाही तर आमची नावं सांगचाल आणि आमच्या घरात तमाशा व्हायचा. तुमचं नाव घेऊ काय येणार नाही का? आम्ही खरं सांगू मधला माणूस आहे. काय तुम्हाला सांगितलं नाही, तुम्ही काय ऐकलं नाही. मुलीला मुलगाच पसंत करायला सांगून तुमचे लय टाका. उपकार झाले बा माझ्याव, कमीत कमी माझ्याव लय झाले. हा. त्या माणसाने हाताने हाणलं नसतं. तुटलीच मी ना तुमचे अजिबात नाव नाही सांगणार पुढचं.
असं करा, आम्ही काय सांगितलं नाही तुम्ही काय ऐकलं नाही. ऐकलं नाही. हो नाही तर आपलं यायचं मध्ये ना आपल्या घरात तमाशा अरे व्हायचा. भाऊ आमच्या पोरांचे लग्न व्हायचे. माझं पहिल्यापासून काम असं आहे, खरं कधी बोलत नाही, खोटं कधी कोणाला सांग. हा ना आता किती दिवस तू तुमचं अजिबात त्याचं काय झालं आहे, तो काय आमच्या गावचा आहे का? तो त्याचा मित्र आहे शेजारच्या गावचा. त्याला काय माहिती यांच्या आता गावात काय- आपण दिले असते ना. नाही नाही तसला आता माणूस- मग माझा जोडदार आहे, पण ती आहे मला माहिती काय विषय लागला तर माणूस राहू दे. तसला माणूस नाही तो, मला माहिती शे मारून निवड किती राव. अहो, तसला माणूस नाही तो, फक्त काय आता गुतले आणि चांगला गुतले. असेल. बघा तुमचा विचार करून आहे. नाही, बरं याचं झालं. लग्न, आपल्याला काय करायचं? चल हा बाबा. ना, चला बाया उगा आणि म्हणून बिनू नका आमचं नाव उगा नाही, नाही, नाही हो, नाही, नाही. मी लय देवासारखी देवासारखी भेटली. मिळेल बाई. माझा आशीर्वाद आहे हा. हा, चला, चला. या बाईला संग लग्न करून वाटोळं करून एवढी घेतो. ती नाही. तुला कसला साहेब मिळेल साहेब. कशी दिसायला ते कुठं हत्ती. नक्की. हा? जाऊ दे बाई चांगलं होईल. चला, जाऊ दे, चला, चला, येऊ का? चला, हा. हो. बरोबर बोलला. पाहू ना, बरं झालं साहिल. फोन बी नाही आवडत. चला कशाला उगाच मला नाही करायचं लग्न. दुसरा चांगला भेट. हा मग काय तर. बरं झालं पुरी एक तर शेतकऱ्याच्या लोकांना कोणी देत नाही. हा शेतकऱ्याचे पोरं असेच राहायचे. त्यामुळे ना पटापटी झालेली आहे आपली. लग्नाचा मुहूर्त बघायचा आणि वाजून टाकायचा. अरे मग सगळं खरं आहे, पण अजून त्यांचा फोन यायचा आहे अजून बऱ्याच लय काय अजून चौकशा होत असतात. मग ते होईल फोन तर लावा. लगेच हे करायचं. फोन लावा ना, तो मध्यस्थी आहे त्याला. हो लावून त्याला. चिटेल फोन लावा ना. हो तिथेला फोन लावतो. पण माकी पोरगी चांगली होती. हा पोरगी माणसं चांगली होती. बहुतेक जमानच पण काय अडचण नाही. माझं जॉबचं झालं ना. याचं मग शिक्षण आहे पोराचं आपल्या, पण नोकरी पण आता पाहिजे. तेच ना, नोकरीला असते तर पळत मागा लागली. त्याचा नोकरी अजून आहे. हा हॅलो. हॅलो हा तिथे कुठं आहेत? अरे थांब बाबा, मी आहे ना पाहुणं वाट लावून तुझ्याकडेच आलोय बा, माघारी आलोय. अरे काय झालं? आलो तुला तिथं आलो लगेच सांगतो सगळं. बर 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 बर. काय झालं काय झालं? काहीतरी घोटाळा झाला असते ना. पाहुणे वाटलं इकडेच निघून राहील तुम्हाला. काय झालं? काय माहिती ते आल्यावर समजेल. बरं 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 बरं. काय करायचं? पण या बघा आता याला आहे ना लगेच फोन केला मला, जाऊस तर लगेच फोन बिन. म्हणलं पाहुण्यांचा काही विषय झाला असेल. काय झालं? अरे काय तोंडात हाणाय माणूस नाही राहिलं मला. का बरं? काय झालं? अरे पाहुणे नुसतं हात धुवून गाडीत बसायचं तर तो बाहून ती बाऊजाई काय म्हणतो? हो. अरे काय सांगू तुला, ते हाणायचे राहिले ते पाहुणे मला फार. म्हणजे काढी टाकायचं काम केलं काय? अरे गाडी काय अख्खा दुराळा चालला होता पार, मला दिसाना असा. काय म्हणत रे माणसाला? गाडी टाकून राहिलेत का ती? सक्का भाऊ आहे पाठचा, लहानाचा मोठा मीच केला, लग्न लावून दिलं मीच. आणि त्यांनी उद्योग काय म्हणले ते दोघं? काय सांगावं म्हणले, अरे ह्यांची का लायकी का ती पोर करायची आणि याची. अव शेतकरी पोरग भेटायला ना लय नशीब लागत. अहो कसं तरी मी आणला होता, जोडीदाराचीच पोर होती ती, सगळं सांगून आणला होता इथपर्यंत. त्यांच्या तोंडावर ते काय काय बोलल्यात आता काय सांगू, नुसता दुराळाचा पीठ चालला होता वर. अरे भाऊ पण तू बी 10 वेळा माझ्या घरी आलाय, तुला जाणवलं? अरे पण तुझ्याबद्दल एकच शब्द चांगला नाही म्हणल्यावर काय करू मी? त्याला काय माहिती पाहुण्याला? पाहुणे आता त्यांना माहिती का तुझी परिस्थिती काय आहे? आता मी मग सांगा जोडदार आहे, वरून मला म्हणले अरे त्याच्याकडून पैसे घेतले. हा, मग दुसरं काय सांगणार? काय म्हणणार मग? अरे आपण सोयरीक मोडीत येत का? हा सोयरीक माड बोलायत का पाप नाही कोणचं. त्या तुझ्या भावाची बायको म्हणली हे मध्यस्थी घ्या हाणाय पाहिजे. काकाला फोन लावतो, त्याला इथं बोलून घे. बोलून घ्या. त्याच्या घरी जाऊ, त्याला इथं येत असतो का तो? हा चला मी आलेलो आहे. म्हणलं तू येते काय आता? यांनाच घेऊन चला. ए बाबा तुमचा बंधू झाला म्हणजे मी आलो म्हणजे मला तिथे नाही. नाही, तुम्हाला नाही फाशील देत. काय असेल ना बरोबर, दोघं बी नवरा बायको. दोन्ही नवरा बायको होतील. किती नालायकपणा असतात माणसांच्या. अहो त्यांनी ना हाताने धोंडा पाडून घेतलाय स्वतःच्या पायावर. ती बघा बा तुमचं कसं असेल, वरून मला सांगितलं होतं त्याला शब्द बी आमचा सांगायचा नाही आणि मला नाही, तिथं न्या. तू बी होता, तुला बी माहिती. अहो मला सगळं माहिती शिव घोडा काय काम करत होता का? नव्हताच. मग लग्न मीच लावून दिले. सगळे लावला तर माझ्या देखता लावलं, पण तो आज त्याचं उत्तर नाही ना. त्याला एक चला, पोरगं चला. पोरगी आहे. हो. तुम्ही चला काका. आता हे पोरग मस्त वरडून सांगत होतं की बाबा मी इंजिनियर व्हायचो. ती म्हणले मशी वळत ती रोज. अहो आमचं सोन्यान पिवळे. अहो तुमचं लाख आहे पण तिथं पाहिजे पाहुणे देखता असं बोलले कोण तो तुमच्या देखता जर पोरी बद्दल उद्या कोणी बोलायला लागलं. अहो 50 करोडचा मालक आहे माझा लोक आज बी. अहो ती आपल्याला कळतंय पण पुढच्याला माहिती पाहिजे ना ती. खोटं कमून सांगायचं पण भावकीने. अरे पण आता किती जीव तोडून माणूस. तुमचे भाव भावजांना पोरात जर वाटोळ केलं ना तर मी कोणाला सोडत नाही. बघतो ना त्याच्याकडे पण. हा बघायचंच. मग नाही बघा ती काय असेल हा ना, माणूस मोकार म्हणजे प्रामाणिकपणाने त्याने सगळं काम केलं, आलं ना अडचणीत. नाही पण तुम्हाला आमचं सगळं खरं माहिती आहे. अहो सगळं आणि खरं तुम्ही काय नाही बोलले माहिती मध्ये. पण बोलायची चान्स तर भेटला पाहिजे ना. सांगा का ती डायरेक्ट मला म्हणले याला 5-50 हजार रुपये दिलेले असते मग. अहो तर ना तुमचा भाऊ नाही वैरी आहे. भावाचा मुलगा आणि त्याचा मुलगा काय वाटलेत का? अहो एखाद्याचे ना तोंडात मारावं पण सोरीक नाही मोडावा.
असा कसा काढलाय आई बापाने तुमच्या त्याला जा झाला त्या मेल्याचा ठेस लागून मेला पाहिजे भाड खाऊ गावात हे ना बगड्यावानी हिंडतो आणि पोटात कावळ्यावानी कावळे ठेवतो आणि हे असं दुसऱ्याचं वाटोळ करून काय मिळणार आहे त्याला आणि त्याच्या पोराला ना कशी पोरगी मिळते ना तेच बघते मी इकडून तिकडून मिळाली आपल्याला चांगली पोरगी तर याचा जाळ झाला असं नवरा बायकोचा ते आहे ना त्याच्या पोरांचे कसे लग्न करतो ना ते मी बी बघते नाही त्याचं मी वाटोळ करून टाकले ना मी बी बघते माझ्या सोन्यासारख्या पोराला दारूचा कलंक लावला भाड्याने असू दे ना आम्ही नालायक आहे ना त्याला सज्जन होता ना तिथं चुगली करायला गेला आता लय तक नाही त्याला बघूत आपण त्याला वाटलं ना त्याचं काय चांगलं त्याचं वाईट वाटलं असेल त्यांनी मारले जग बघतो मी आहे ना ठीक आहे त्याच्या काय मनात आलंय ना त्याचा बी बघतो ते बघा आले त्याच्याकडे येऊ दे बघतो सोमवार त्यांचा आम्हाला शेजाऱ्याची पोरांनी सांगितलं काय आम्ही काय केलं रे आमच्या घुगऱ्या खाता तुम्ही शोभी जोडीदार स्वतः ह्यो बी आहे अरे पण तू आमचे नाव काय सांगत आम्ही काय म्हणलो अरे लाज वाटलं तुम्हाला म्हणजे तुम्ही दोघं चालता ना भाऊस ना तू आणि तू अरे ह्याचं लग्न मी करून घेऊ तुमचं तुम्हाला माहित नाही का तुम्ही काय केलं तुम्ही काय केलंय पाहुण्यांजवळ गेले नव्हते तुम्ही यांच्या सोबत आले पाहुणे आमच्या पोराला तुम्हाला शिकलेले नाही पेताडे असं सांगत का एक ध्यानात ठेव मला एक आहे पण तुला दोन आहेत एक पोरग आणि पोरगी अरे हेच लग्न झालं तुझ्या पोरांसाठी स्थळ बघतोय मी तुमच्या पाठीपोटी तुमच्या बी दिले ना देवाने माझ्या लेकाचं लग्न मोडून काय मिळालं तुम्हाला कर का आता कमी बैलावाने खाली बघत आहे का केलं तुम्ही सांगा तोंड ओढेला का झाप्यासारखे बघतात खाली का केलं म्हणजे मला 2 पोर आहेत त्यांना शेती द्यायची सोडून स्वतःच्याच पोराच्या घशात घातली कोणाचा विचार केला का तुम्ही काय कमी केलं निम्मा हिस्सा दिलाय तुम्हाला बरोबर दाबदाच होतं तेवढं 50 एकर आणि मला 10 एकर हे निम्मा हिस्सा झाला मी विकत घेतलेलं क्षेत्र आहे द्यायचं का तू एकत्रितच घेतलं होतं खाजगी दुश्मनी घेतलं तेव्हा दोघं एकत्र होते एकत्र अरे होतो एकत्रित घेतलेली जमीन मी माझ्या पैसे केला तो तुमच्या दाराला निमा हिस्सा करा निमा हिस्सा केला केला का हे करून नंतर आलीस हिस्से सारखे झाले नाही बाकीचे वरचे वावर आहे ना बरं का तुमचं चुकत आहे काही गोष्टी चुकतात म्हणून तो याला बागायत लागत होतं बरोबरीत दिलं बागायत आता एकत्रित मी केले बाग खजिर गावांमध्ये लहान बघताय त्याला बागायत तू करशील तुझ्याकडे अमुक नाना पण सगळं शेल्क घेतलंय इतके लाबाड बोलत ना याच्यामुळे वावराचा मुद्दा तुम्ही 4 माणसं बनवून पंचायत मध्ये सांगायचं असेल लग्नासाठी 50 एकर पोराच्या लग्नात तेव्हाच कमी येते 2 लाख रुपये महिना कमवते एक काम करा पोराची लग्न राहणार नाहीत बरोबर आहे का पण या तांत्यामुळे तुमचे दोन इंच बी होणार नाही घरात येऊन हा मग तू ऐक मला काय म्हणायचं आज तू जसं सांगितलंय उद्या उद्या तीच बोलणार आहे ना तुझ्या पोरांबद्दल दोघांच्या पोरांचे लग्न होते का तुमच्या असं केल्यावर काय म्हणणं तुमच्या दोघांचं अरे मला काय माहिती मग एखादा राग आले माणूस काय करेल ही जे समस्या आहे ना तुमची राग घेऊन तुला सांगतो चुडदार अरे बोलत सगळं नाही आमचं संग हे बोलत नाही 1 मिनिट ऐक ना पुढे चाललाय हे समोरून गेलो मी मग बोलायचं काम होतं सख्या भावाला हे बा पोरला पोरं बघा घरी थांब म्हणून त्याचा कुसूर काढला आपल्याला बोललेलं होतं का यांच्या मोठ्या पोराला सोरी खाल्ली आपल्याला बोललेलं होतं का सांगितलं आलीच नाही खोटं बोलायला आता पाहिलंय आम्ही बरं मला काय म्हणायचं तुम्ही काही गोष्टी मागच्या सोडून द्या तुझं काम होतं सकाळी माया पोराला पाहुणे येणार बघा यांची काय माहिती होती तिथं माग तू करते
बरं, जाऊ दे. नाही. आमचं आम्हाला पण मागं चुकलंय. काय करायची चल, गरज चल नाही. आपलं, चल. मी जे बी बोलते ना तोंडावर बोलते म्हणून टोचत शेवट सांगतो अजून बी सुधरा तुम्ही. नको नको सगळं घेतलंय आता काय सुधारायचं आम्ही काहीच बोलणार नाही. नका तुम्हाला सुधरू. एकच पोरगं नका आहे. सुधरू, आम्हाला राहतो मी. दोन आहे. द्यायचं अरे ना देतो मग ना ती सुद्धा कधी? तुझी दोन आहे ती सुद्धा माझी समजतोय मी पण तुमच्या आम्ही मनात कधी काय- अंतर देत नाही त्यांना. कमून दिलं ना तू इतके दिवस? अरे कधी पाय चल त्या पोरीचं लग्न करतो निम्म हिस्सा करतो यांचा दोघाचा हिस्सा टाकतो मग अजून काय पाहिजे काय तुम्हाला पाहिजे तुला? आम्हाला तेच पाहिजे. तेच पाहिजे ना आणि मग काय मग आता एवढं समजून घेतो माझ्या नका लागा तसं त्या बरं, जाऊ दे. पोरीचं लग्न सुद्धा करतो बरं, जाऊ दे. याला जेवढं दिन तू तेवढंच त्याला देतो. तू एवढं पण हे धंदे नका ना करू. तू असं आहे ना तर बरं आमच्याकडून चुकलं जाऊ माफी मागवतो बस का पण तुम्ही करायला नव्हतं पाहिजे हा, असं. मग आता त्या माणसाला फोन करून तू सांगायचं तू सांगायचं. मी झक मारली चुकीचं बरं सांगितलं जातो म्हणून. आपण आम्ही जाऊ दे मग. हा. तो काही नाही लोकांचं नाही ठीक तिथे ए, तरी तुम्ही मी सांगितलंय ना, माझ्या तुम्ही समोर सांगितलंय. तुम्ही दोघं तिथे चला सांगेन ना, तिथे आणि म्हणायचं सांगेन. आमचं कशाचा कुसूर कशाला कशाला काढलाय सांगायची गरज नाही ते माणसं तो माणूस आहे ना हाय त्या आपल्या पोरीचा याच्यात, बाप आहे हा. ना त्याच्या माझ्या एका मित्राच्या जवळ संबंधित मी सांगतो बर बर चल जमग चांगलं नाही ना. नका लय टेन्शन घेऊ आता जसं अरे झालंय पण तू जर तसं नीट घ्या. वागला असतं ते मोडायची पाळी नसती ना आली अरे पण हा घरातला भाऊ भाऊ आहेत ना, विषय भावाच्या पोटावर पायदून आलेले आहे ना. कशावर होते? मग इस्टेटीवरून ठीक आहे झालं ना. ना. इन्स्टिट्यूटची वाद कुठे जाते अरे भाऊ, आले ना पोराव. सगळे. मग तू का दिली नाही? तू जर दिली असती व्यवस्थित कोणत्या भावाची जर व्यवस्थित वाटणं झाल्या व्यवस्थित सगळे झालं, वाद होते का वाद व्हायचं कारणच येत नाही त्याच्यात हितो नाही हा वाद हा प्रत्येक गावात 5-25 कुटुंबात वाद आहे अहो जिथं घरी आहे, तिथं वादच चालू आहे. बागायच्या कल्ला हा. मग जरा थोडं जास्त द्यावं लागतं द्यावाच लागत बागायचं अरे मग माझं काय म्हणणं आहे? नीटनाटकं झालं गेलं बरोबर. होतं. पण हे वाद कुठे जाते अहो इथंच मी मिटले म्हणून बरं झालंय तुमचं ही पोरावा इथं काही पार यांचं बायको माझी आपट असन पोरा पण मी शहा नाही ना देतो ना पाहिजे तसं अहो वाद करायचे आणि दुसऱ्याला खाऊ घालायचं टेन्शन नको घेऊ. आमचं काहीच म्हणणं मी नाही. आणतो, फक्त तुला सोयरीक बरोबर मोडायला काय नव्हती कामाला पाहिजे. आम्हाला. मग लगेच मांजरीवर नको बघू शिवानी एखाद्या गोष्ट तशी नाहीये पण सोयरीक कोणी पाण्याची मोडून नाही हात जोडून येऊन जाईल. आपण सांगतात ना का त्याला 10 एकर काका आपल्या 40 एकर कसं काय तुमचे भाऊ गोंधळ घालत हा. तुम्ही भाव भाव. बरोबर तू इकडशील र आणि जा फुगवायला बरोबर असतो तुझं पोरग आल्यावर त्याला विचार हे दोघं तिकडे वावरात जाऊन गप्पा मारतात माहिती का तुला माहितीत मी बघितलं त्याला मी सकाळी एकावणी जपत आहे. तुमच्या पोरांना काही उत्तर देत नाही. लगावरे गेले आत बरं, मध्ये जाऊ दे. गेलतं का? आमचं चुकलं ती सोडून विषय मी जाते पुरीच्या बापाच्या अरे पाया पडतो. पोरांचं बरं बापाचं जमाना काय ना राव? काय तुमचा न्याय हे तुम्हाला पटतंय का आम्ही बोललेलं पटलं का नाही नाही तुम्हाला पटलं पटलं पण का? तुमची समस्या तुम्हाला बरोबर होती पटलं का? काही गोष्टी यांच्या चुकलेल्या होत्या आलेल्या माणूस पाहुण्या वाटोळं केलं, माणूस वाटोळं करणार ना राव, असं वा- कसं काय? वा- माझा साहजिकच आहे ना. रक्ताचा भाऊ आहे. नाही त्याच्यासाठी किती कमी पडणार मी माहिती का आणि त्याला काय झालं तर मी येणार आहे हा, मला मग काय बरं, जाऊ येणार द्या. आहे. मीठ करा ओ तुम्ही तुम्ही आमच्या ना, माघारी असते ना त्यांनी मारामारी केल्या असत्या आता आमच्या काळजी ना करू हाय आम्ही आपण बोलतच जागेवर तरी. येतो. ह्याचं ते ना मी करतो ती हा. काय टेन्शन. चल जाऊ तेच. का? हा, ते वाकडं चला. केलंय ना सरळ तुम्हीच करायचं. बरं बस ना आता ए बापू जाऊ का काय नाही सगळं सुरळीत होईल हा बारीक सारीक गोष्टीचा किती मोठा थोड्या किरकोळ गोष्टीहून उद्योग वाढत येत नाही मग ही जर आधी समजून घेतलं असतं ती काय वाढायचं काय कारण नव्हतं ना ठिकाणी लग्न मोडलेलं 10 ठिकाणी 10 गावात बोबाट होतो होतच ना. पाहुणेच येत नाही. तुम्हाला नाही, काय आलं ना बरोबर. ते खोटं सांगितलं त्यांनी नाही, सगळं. नाही, सांगितलं आता ते स्वतः सांगते ना आपल्या तोंडात हा. सांगणार आहे. हे ना हे ठीक आहे त्याला कळतच आहे पण बायांना कुठं कळत नाही नाही बायांमुळे ते एवढे उद्योग वाढत पेटत ते काय इज तर थोडं करतात तेव्हा. चला चल त्या पास तुला बरं, चल. चहा पाच यांना. आईला आमच्यामुळे तुला लय ताप झाला. जाऊ दे बाबा